नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत आजच्या पंचांगाची माहिती. आज 11 जुलै 2024 गुरुवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 11 जुलै 2024 गुरुवार आषाढ माहातील शुक्ल पक्ष पंचमी तिथी आहे. ही आषाढ शुक्ल पक्ष पंचमी तिथी सकाळी 10:03 असणार आहे, ज्या उपरांत षष्ठी तिथी प्रारंभ होणार आहे. जर का आज आपण आपल्या नक्षत्राकडे बघितलं तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र दुपारी 1:04 असणार आहे आणि त्या उपरांत फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आपल्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळानी. आजचा राहू काळ सुरू होणार आहे दुपारी 2:12 जो की संपणार आहे दुपारी 3:50. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर ते तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि आता आपण वळूया आजच्या अभिजित मुहूर्ताकडे. आपला आजचा अभिजित मुहूर्त सुरू होत आहे दुपारी 12:05 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. आज कौमार षष्ठी आहे. कौमार षष्ठीच्या आमच्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि याचबरोबर आपण बघणार आहोत की आजचा सूर्य मिथुन राशीत असणार आहे आणि चंद्रदेव 11 जुलै 2024 संध्याकाळी 7:50 सिंह राशी आणि त्या उपरांत कन्या राशीत संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया आजच्या दिवसाचं तूळ दैनिक राशीफळ काय म्हणतंय ते. आज आळस तुमच्या दिवसाला खराब करू शकतो, जे तुम्हाला टाळण्याची गरज आहे. तुमची नैसर्गिक सर्जनशील ऊर्जा बाहेर काढा आणि मग तुमचा दिवस आरामदायक आणि सुखद नक्कीच असेल. तुम्हाला तुमचं आरोग्य आणि खाजगी जीवनातही सुव्यवस्था आणणे आवश्यक झालेले आहे. विचलित करणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका आणि जे काही तुमच्यासाठी फायदेशीर असेल त्यावर पूर्ण एकाग्रतेने काम नक्कीच करा. याचबरोबर आपण वळूया तूळ राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. तुमची शारीरिक तब्येत चांगली आहे, परंतु मानसिक तणावामुळे तुम्हाला खूप थकवा आणि आळस जाणवत आहे. तुम्हाला आज कोणत्याही तणावग्रस्त कामात भाग घ्यायचा नाही आहे. याऐवजी आज तुम्ही बाहेर बसून सूर्यकिरणे किंवा हवा घेत आराम करू इच्छिता. आरामात दिवस घालवा. भरपूर पाणी देखील प्या आणि उद्या सकाळी ताजेतवाने उठण्यासाठी पुरेशी झोपही घ्या. याचबरोबर आपण वळूया तूळ राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. तुमच्या प्रेम संबंधांमध्ये एका तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाचे जोरदार संकेत आहेत. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार कोणत्याही तरी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. तुमच्या भूतकाळातील जुने प्रेम तुमच्या जीवनात परत येऊ शकतात. हा हस्तक्षेप तुमच्या जवळच्या मित्रांपासून किंवा तुमच्या जोडीदाराच्या पालकांकडून होऊ शकतो. वेळेची आवश्यकता आहे की तुम्ही एकमेकांसोबत ठाम उभे राहा. आणि शेवटी आपण वळूया तूळ राशीच्या करिअर आणि धनराशी फळाकडे. आज कार्यस्थळावर अनेक वेगवेगळ्या परिस्थिती तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला त्यानुसार योग्य निर्णय घेऊन पुढे जायला भागही पाडले जाईल. आज तुमच्या कामाच्या नैतिकतेसाठी अतिरिक्त लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या सहकाऱ्यांशी न जुळल्यामुळे काही तणावाची परिस्थिती आज समोर येऊ शकते, परंतु तुमचे मालक तुमच्याकडे लक्ष देतील आणि त्यांचा विश्वासही जिंकतील. यामुळे तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम आज नक्कीच होणार आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.